हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी चॅप्टरचा नेक्स्ट व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 2 ते 3 टॉपिक्स डिस्कस करू. त्यातला पहिला आहे हा अँटीबायोटिक्स, सेकंड मायक्रोब्स अँड फ्युअल्स, ठीक आहे. आणि त्यानंतर हा बायोफ्युल देखील आहे, यातलाच टॉपिक आहे हा. आणि मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. ओके, तर पहिला आहे मग त्यातला कॅन यू रिकॉल, ठीक आहे. अँटीबायोटिक्स बघू, त्यातला क्वेश्चन दिले आहे. कॅन यू रिकॉल पहिला क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू मीन बाय अँटीबायोटिक, ठीक आहे. अँटीबायोटिक्समधला आहे. अँटीबायोटिक म्हणजे काय, ठीक आहे. आणि व्हॉट प्रिकॉशन शुड बी टेकन अबाउट देअर कन्झम्पशन, आणि ते घेण्याआधी, ठीक आहे. कन्झ्युम करणे म्हणजे खाणे, तर ते बॉडीमध्ये आतमध्ये घेण्याआधी काय प्रिकॉशन्स, काळजी घ्यायला पाहिजे, ठीक आहे. तर हा क्वेश्चन आधी डिस्कस करू, ठीक आहे. तर सर्वात आधी तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय, ठीक आहे. पहिला क्वेश्चन तर व्हॉट डू मीन बाय अँटीबायोटिक्स. आता बघा, अँटीबायोटिक्स हा शब्द जसं तुम्ही याआधी शिकला आहे बघा, प्रोबायोटिक्स, ठीक आहे. प्रोबायोटिक्स म्हणजे काय आहे हे तुम्ही याआधी शिकला, ठीक आहे. तो शब्द देखील असाच आहे, ठीक आहे. बायोटिक्स आहे, बरोबर. बायोटिक्स आहे, त्याच्या आधी फक्त प्रो लागलं आहे, बरोबर, ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर मेन जो शब्द आहे तो आहे इथे बायोटिक्स, फक्त इथे प्रो लागलं होतं, तो झाला प्रोबायोटिक्स. आणि इथे बघा अँटी लागला आहे, ठीक आहे. मग हा झाला अँटीबायोटिक, ठीक आहे. शब्द एकच आहे, बायोटिक, बरोबर. तर बायोटिक म्हणजे काय, असे प्रोडक्ट्स की जे मायक्रोब्सशी संबंधित आहे, ठीक आहे. मायक्रोब्स, त्याला बायोटिक का म्हणतात, कारण मायक्रोब्स हे लिव्हिंग आहेत, ठीक आहे, सजीव आहेत. मग लिव्हिंग आहेत असे सर्व प्रोडक्ट्स त्यांना आपण बायो म्हणतो, जैव, ठीक आहे. तर बायोटिक्स म्हणजे मायक्रोब्सनी प्रोड्यूस केलेले किंवा त्यांच्याशी रिलेटेड असणारे प्रोडक्ट्स, ठीक आहे. इथे आपण हे बघा, बायोटिक्स यात फक्त मायक्रोब्सचेच येतात का, नाही, इतर लिव्हिंग जे सर्व ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचेही येतात, ठीक आहे, प्रोडक्ट्स. परंतु इथे आपण मायक्रोबायोलॉजी बघतोय, मायक्रोबची स्टडी, त्यामुळे इथे फक्त मायक्रोब्सचे बायोटिक्स येणार, ठीक आहे. तर प्रो म्हणजे प्रो म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो प्रो आहे, म्हणजेच काय, तर ते जे बायोटिक्स आहे ते आणखी जास्त चांगल्या क्वालिटीचे बनवले आहे, म्हणजेच इथे मायक्रोबची संख्या वाढवली आहे, तर ते झाले प्रोबायोटिक्स. तर अँटीबायोटिक्स म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट काम करणारे, त्यांच्या विरुद्ध, जे आपण इथे बघणार आहोत, ठीक आहे. तर अँटीबायोटिक्स म्हणजे त्या मायक्रोबनी जे प्रोडक्ट तयार केले आहे त्यांच्या अगेन्स्ट काम करणारे, अँटी अपोजिट काम करणारे, ठीक आहे. कसं ते आपण आता बघणारच आहोत, ठीक आहे. तर प्रोबायोटिक ज्यात यांची जे प्रोडक्ट्स आहेत त्यांची क्वालिटी वाढवली गेली आहे ते झाले प्रोबायोटिक्स. कारण प्रोबायोटिक्समध्ये आपण बघितले काय, तिथे मायक्रोबची संख्या वाढवली होती, बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळायचे. तर तसंच इथे अँटीबायोटिक्सच्या केसमध्ये इथे जे प्रोडक्ट्स आहे जे मायक्रोब्समुळे आपल्याला हार्मफुल, कारण याआधी मी सांगितलं आहे फर्स्ट पार्टमध्ये की मायक्रोब्स काही असतात जे हार्मफुल असतात, बरोबर आहे, तर काही मायक्रोब्स असतात जे यूजफुल असतात, बरोबर, ठीक आहे. मग जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांच्या अगेन्स्ट, त्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठी हे अँटीबायोटिक्स बनवले जातात, ठीक आहे. अँटी म्हणजे अगेन्स्ट, त्यांच्या विरुद्ध काम करणे. मग जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे त्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठी आपल्यासाठी गरजेचे आहे अँटीबायोटिक्स, ठीक आहे. तर मग आपल्या टॉपिककडे येऊ. त्यातला पहिला क्वेश्चन, व्हॉट डू मीन बाय अँटीबायोटिक. अँटीबायोटिक म्हणजे काय, ठीक आहे. सो केमिकल कंपाऊंड्स, ओके, केमिकल कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम बॅक्टेरिया और फंजाय. हे काय आहे, तर केमिकल कंपाऊंडच आहे, ठीक आहे. ऑब्टेन फ्रॉम बॅक्टेरिया और फंजाय, बॅक्टेरिया किंवा फंजायपासून, ऑर म्हणा किंवा अँड म्हणा, बॅक्टेरिया आणि फंजायपासून मिळतात हे, ठीक आहे. हे काय आहे, बॅक्टेरिया आणि फंजाय मायक्रोब्स आहेत, माहिती आहे, ठीक आहे. टू डिस्ट्रॉय और प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. डिस्ट्रॉय करणे म्हणजे नष्ट करणे किंवा प्रिव्हेंट करणे, थांबवणे, काय, तर ग्रोथ कशाची, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, ठीक आहे. म्हणजे असे केमिकल्स कंपाऊंड्स, आता हे कंपाऊंड म्हटलं आहे, ठीक आहे, म्हणजे केमिकल आहे, ठीक आहे. परंतु तुम्ही जर मेडिकलमध्ये जाल, फार्मसीमध्ये जाल, तर तुम्हाला हे जे अँटीबायोटिक्स आहे हे टॅबलेटच्या फॉर्ममध्ये मिळतात, म्हणजे गोळ्या ज्या तुम्ही खाता, ठीक आहे. खूप साऱ्या आजारांवर तुम्ही अँटीबायोटिक्स घेता मेडिसिन फार्मसीमधून, ठीक आहे. तर कशासाठी घेता, कारण जे बॅक्टेरिया आहे काही हार्मफुल असतात, फंजाय काही हार्मफुल असतात, तर हे हार्मफुल फंजाय तुमच्या शरीरामध्ये तुमचे वेगवेगळे रोग निर्माण करतात,
ठीक आहे. मग त्या रोगांना थांबवण्यासाठी हे अँटीबायोटिक्स वापरले जातात. ठीक आहे. मग अँटीबायोटिक्स काय आहे, तर केमिकल कंपाऊंडच आहे. कसे मिळतात, तर बॅक्टेरिया आणि फंजायपासून. कशासाठी, तर टू डिस्ट्रॉय, नष्ट करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी ग्रोथ कुणाची, तर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सची. हेच. ठीक आहे. म्हणजे बघा अँटीबायोटिक्स काय आहे, तर तेच मायक्रोजपासून मिळवतात, कुठल्या युजफुल. ठीक आहे. म्हणजे युजफुल मायक्रोबपासून मिळवले जातात आणि जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी वापरले जातात. ठीक आहे. म्हणजे त्यांच्याकडूनच मिळवले जातात आणि त्यांनाच नष्ट करण्यासाठी वापरले देखील जातात. ठीक आहे. युजफुलपासून मिळवले जातात आणि हार्मफुलला नष्ट केलं जातं. ठीक आहे. ते आहे अँटीबायोटिक्स. ठीक आहे. जे तुम्ही मेडिकलमधून वगैरे गोळ्या वगैरे खाता ते त्यातले खूप सारे अँटीबायोटिक्स असतात. ओके. केमिकल कंपाऊंड आहे जे डिस्ट्रॉय किंवा ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी वापरलं जातं मायक्रो ऑर्गॅनिझम्सची. ठीक आहे. त्यानंतर प्रिकॉशन काय घ्याल तुम्ही ते खाण्याआधी, तर पहिली गोष्ट तर डॉक्टरचा सल्ला. ठीक आहे. सो अंडर सुपरविजन, म्हणजे कोणाच्या तरी सल्ल्याखालीच तुम्ही त्या गोळ्या घ्याल किंवा अँटीबायोटिक्स घ्याल, डॉक्टर किंवा तुमचे जे फिजिशियन असतील ते. ठीक आहे. तर हे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. त्यानंतर राईट टाईम, योग्य वेळी खायला पाहिजे आणि राईट डोस, योग्य जो काही डोस सांगितला असेल तोच घ्यायला पाहिजे. कारण ते हे याचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर तुमच्या शरीरातले हार्मफुल बॅक्टेरिया किल करण्याऐवजी ते युजफुल देखील काही प्रमाणात किल करू शकतात. ठीक आहे. त्यामुळे हे प्रिकॉशन घेणे, काळजी घेणे गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. तर अँटीबायोटिक्स म्हणजे नेमकं काय आहे, आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल आता. ओके. हा युजफुलपासून मिळवले जातात आणि हार्मफुल बॅक्टेरिया किल करण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. का बरं किल केलं जातं हार्मफुलला, कारण त्यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात म्हणून. ठीक आहे. ओके. इथे काय दिलं आहे ते बघा की मेनी डिसीजेस ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स हॅव बीन कंट्रोल ड्यू टू अँटीबायोटिक्स. माणसांचे आणि वेगवेगळ्या ॲनिमल्सचे खूप सारे आजार आहे जे की अँटीबायोटिक्सद्वारे कंट्रोल केले जाते. ठीक आहे. कुठून मिळाले हे, ऑप्टेन फ्रॉम डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंजाय. बॅक्टेरिया आणि फंजायपासून मिळतात. ठीक आहे. बघितलं आहे आपण. त्यानंतर कुठले आहे मग हे अँटीबायोटिक्स, तर त्यांचे काही एक्झाम्पल दिले. खूप शॉर्टमध्ये दिले आहे तुम्हाला. अँटीबायोटिक्स म्हणजे आहे काय नेमकं, तर काय आहे, केमिकल कंपाऊंड आहे. बरोबर आहे. बॅक्टेरिया आणि फंजायपासून मिळणारं आणि जे डिसीज आहे त्यांना थांबवणार. आता हे डिसीज कशामुळे होणारे आहे, तर अगेन जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्यांच्यामुळे. ठीक आहे. ओके. काही व्हायरल डिसीजेस देखील असतात, असं काहीच नाही की यांच्यामुळे असतात. काही व्हायरसमुळे होणारे डिसीजेस देखील असतात, व्हायरल डिसीजेस. ठीक आहे. तर ते सुद्धा त्यांचासुद्धा थांबवण्यासाठी हे वापरले जातात. ओके. यांचे काही एक्झाम्पल दिले आहे बघा. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, त्यानंतर सिफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, त्यानंतर इरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, न्यूओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, त्यानंतर टेट्रासायक्लिन, त्यानंतर वँकोमायसिन एक्सेट्रा. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या आर यूज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे. तर हे सगळे वापरले जातात. ठीक आहे. कशासाठी, अगेन्स्ट, विरुद्ध, कुणाविरुद्ध यूज केले जातात, तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया विरुद्ध. ठीक आहे. आता हे ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह काय आहे, त्यातला स्ट्रेन बघा. हा स्ट्रेन शब्द मी सांगितला आहे तुम्हाला. स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे ग्रुप. ठीक आहे. जे बॅक्टेरिया असतात त्यांचा ग्रुप, त्याला म्हणतात स्ट्रेन. ठीक आहे. आता ह्या स्ट्रेनमध्ये हे स्ट्रेन म्हणजे ग्रुप. मग यात ग्राम पॉझिटिव्हचा एक ग्रुप असू शकतो किंवा ग्राम निगेटिव्हचा एक ग्रुप असू शकतो. मग हे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह काय आहे, तर ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे हा देखील एक वेगळा ग्रुप असतो आणि हा देखील एक वेगळा ग्रुप असतो. यात फक्त असे बॅक्टेरिया येतात की ज्यांना एका पर्टिक्युलर केमिकलमध्ये टाकल्यानंतर ते कलर शो करतात. ठीक आहे. तर जे ग्राम निगेटिव्ह आहे त्यांना जर त्या पर्टिक्युलर केमिकलमध्ये टाकलं तर ते कलर शो करत नाही. ठीक आहे. हे जे ग्राम निगेटिव्ह आहे कलर शो करत नाही, तर ग्राम पॉझिटिव्ह कलर शो करतात. तर अशा बॅक्टेरियांना मग जे कलर शो करतात त्यांना ग्राम पॉझिटिव्ह म्हटलं जातं आणि जे कलर शो करत नाही त्यांना ग्राम निगेटिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे. हे कशासाठी केलं गेलं, कारण त्यांचे कॅरेक्टर वेगवेगळे असतात. ठीक आहे. आता तुम्हाला बॅक्टेरिया कारण खूप छोटे असतात, तुम्हाला दिसणार तर नाही. ठीक आहे. मग तुम्ही काय कराल, एखादी डिश घ्याल, बरोबर आहे, छोटी प्लेट. आता डिश म्हणजे केमिस्ट्रीमधली डिश वेगळी असते. ठीक आहे, काचेची. त्या डिशमध्ये तुम्ही काय कराल, एक स्ट्रेन ठेवाल बॅक्टेरियाचा, बरोबर, स्ट्रेन. ठीक आहे. स्ट्रेन म्हणजे काय, ग्रुप. तर तुम्ही एखादा ग्रुप घेतला आणि तिथे ठेवला, मग त्यात तुम्ही केमिकल ॲड कराल आणि ते जर कलर शो करत असेल तर तुम्ही सांगणार की ते ग्राम पॉझिटिव्ह आहे. नसल शो करत तर ते ग्राम निगेटिव्ह आहे.
मग त्यावरून तुम्हाला लक्षात येणार की याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. ठीक आहे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळे असतात, जे लॅबोरेटरीशियन असतात त्यांना माहिती असतं ते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येतं की कुठले बॅक्टेरिया काय आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण TB म्हणतो तो. ठीक आहे, तर TBसाठी रिफामायसिन हा एक अँटीबायोटिक आहे जो की खूप यूजफुल आहे, वापरला जातो. ठीक आहे, तर हे सर्व होतं अँटीबायोटिक्सविषयी. यातलं लक्षात काय ठेवायचं आहे, तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय. ओके, आणि त्यांचे काही एक्झाम्पल्स आहे. त्यातलं बघा स्ट्रेप्टोमायसिन, जे तुम्ही ॲड वगैरे बघत असाल बघा, गले में खिचखिच स्ट्रेप्सिल. ठीक आहे, तर तोच आहे स्ट्रेप्टोमायसिन. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही बघाल तिथे बॅक्टेरिया दाखवले जातात छोटे गड्यामध्ये, ॲडव्हर्टाईजमध्ये, न्यूजमध्ये, TVवर. तर ते आहे स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्सिल. ठीक आहे, तर हे आहे अँटीबायोटिक्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे मग मायक्रोब्स अँड फ्युअल्स. ठीक आहे, ओके. तर आता बघा, हा जो चॅप्टर आहे ह्यातला जो खूप इम्पॉर्टंट किंवा खूप महत्त्वाचा, जो एक्झामच्या दृष्टीने एक्झाममध्ये ज्यावर खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जातात, तो टॉपिक आहे. इथून आता सुरू होतात पुढे. ठीक आहे, हे मायक्रोब्स आणि फ्युअल्स, त्यातला हे बायोफ्युअल. ठीक आहे, आणि त्यानंतर मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. तर हे खूप महत्त्वाचे चॅप्टर आहे, ज्यावर खूप जास्त क्वेश्चन्स किंवा बऱ्याचदा ह्या चॅप्टरमधून ह्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढे हा सिवेज मॅनेजमेंटसुद्धा आणि मायक्रोबियल इनोक्युलंट्स, क्लीन टेक्नॉलॉजी. तर हे जे टॉपिक्स आहेत त्या चॅप्टरमधले खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. ठीक आहे, याआधी जे तुम्ही शिकला यावर खूप कमी प्रमाणात क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाममध्ये. सगळ्यात जास्त जी शक्यता आहे, ठीक आहे, ह्या चॅप्टरमधून जर कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जातात तर ते इथून पुढचे. ठीक आहे, इथून पुढे जे टॉपिक्स आहेत त्यावर सगळ्यात जास्त ह्या चॅप्टरमधून क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाममध्ये. ठीक आहे, त्यामुळे हे जे टॉपिक्स आहेत ते जरा चांगले करा. का बरं, कारण हे टॉपिक्स जे आहे ते एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे, जसं की बायोफ्युअल झालं, त्यानंतर सिवेज मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल. ठीक आहे, तर हे कसे पोल्युशन हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड टॉपिक्स आहे, जे की आजची काळाची गरज आहे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याची. ठीक आहे, त्यामुळे हे टॉपिक्स जे आहे यावर जास्त भर दिला जातो. ठीक आहे, त्यामुळे हे चांगले करायचे आहे तुम्हाला. ओके, पहिला आहे मग त्यातला मायक्रोब्स अँड फ्युअल्स. तर फ्युअल्स म्हणजे काय, फ्युअल म्हणजे इंधन, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, जे पेट्रोल डिझेल आहे ते सुद्धा इंधनच आहेत, बरोबर. इलेक्ट्रिसिटी झालं, कोळसा झालं तुमचं, ते सुद्धा इंधनच आहे एक प्रकारचं. ओके, सो मायक्रोब्सचा काय रोल आहे इंधन फ्युअल्स प्रोड्यूस करण्यामध्ये, तर ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, त्याआधी क्वेश्चन्स कॅन यू टेल. पहिला आहे विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन बायोगॅस प्लांट. ठीक आहे, तर कुठले डिफरंट मटेरियल्स आहे जे बायोगॅस प्लांटमध्ये. आता बायोगॅस काय आहे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर आता कुठले मटेरियल्स आहे जे वापरले जातात तर ते बघू. ठीक आहे, तर टॉपिक आहे मायक्रोब्स अँड फ्युअल्स. त्यातला पहिला क्वेश्चन की विच डिफरंट मटेरियल्स, कुठले डिफरंट मटेरियल्स असतात, तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणार बऱ्यापैकी. की ॲनिमल डंग म्हणजे, ठीक आहे, जे त्यांचं वेस्ट मटेरियल असतं ॲनिमल्सचं ते. ठीक आहे, तर ॲनिमल डंग हा पहिला त्यातला मटेरियल असतो जे की बायोगॅस प्लांटमध्ये टाकलं जातं. ठीक आहे, बायोगॅस प्लांट तुम्ही बऱ्यापैकी बघितला असेल. ठीक आहे, असे चेंबर्स असतात त्याला 2, त्यानंतर मधामध्ये सेंटरमध्ये अशी हे असते, सेपरेटिंग वॉल असते आणि 2 साईडला 2 मटेरियलचे कॉलम्स असतात. ठीक आहे, असं स्ट्रक्चर असतं त्याचं. ठीक आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चरल वेस्ट, जे शेतामधून निघणारं वेस्ट आहे ते. त्यानंतर डोमेस्टिक वेस्ट, जे घरगुती वेस्ट निघतं ते. तर हे सर्व जे आहे ते इथे बायोगॅस प्लांटमध्ये टाकलं जातं. ठीक आहे, ओके, सो हे मटेरियल्स आहे. सेकंड क्वेश्चन आहे विच यूजफुल मटेरियल्स आर ऑब्टेन थ्रू इट. ठीक आहे, मग ह्या बायोगॅस प्लांटमधून कुठले युजफुल मटेरियल आपल्याला मिळतात अँड विच इज द फ्युअल आउट ऑफ दोज, आणि त्यांच्यापासून आपल्याला इंधन कुठलं मिळतं. ठीक आहे, तर त्यांच्यापासून कुठले इम्पॉर्टंट जे युजफुल मटेरियल आहे ते मिळतात, तर त्याच्यापासून मिळतं आपल्याला स्लरी. ठीक आहे, स्लरी मिळते जे की एक फर्टिलायझर म्हणून वापरली जाते. फर्टिलायझर म्हणजे काय, तर खत. ठीक आहे, सो स्लरी मिळते, स्लरी जी की एक फर्टिलायझर म्हणून वापरली जाते. ठीक आहे, आणखी काय मिळतं, जे इंधन फ्युअल कुठलं मिळतं. ठीक आहे, तर फ्युअल मिळतं आपल्याला बायोफ्युअल. ठीक आहे, कुठलं, तर मिथेन गॅस मिळते. ठीक आहे, बायोफ्युअल म्हणतात त्याला, कुठलं, तर मिथेन गॅस. ओके, आणि नंतर ही गॅस जी आहे ती स्वयंपाकासाठी किंवा इतर कामांसाठी मग वापरली जाते. ओके, आता ही बायोगॅस जी आहे, जी मिथेन आहे, ही ग्रीन हाऊस गॅससुद्धा आहे. ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे, त्यामुळे ही निसर्गात परत जाता कामा नये.
ठीक आहे. निसर्गात जर गेली तर त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे ही फक्त म्हणजे कामासाठी वापरायची, जे अन्न शिजवणे वगैरे यासारख्या कामांसाठी मिथेन गॅस वापरली जाते. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डिकम्पोजिशन ऑकर थ्रू विच ऑर्गॅनिझम्स. डिकम्पोजिशन करण्यासाठी कुठले ऑर्गॅनिझम वापरले जातात इथे बायोगॅस प्लांटमध्ये. तर हे बघा इथे वेगवेगळे वापरले जातात. त्यातले जे आहे मेन ते आहे मिथॅनोसेलस, त्यानंतर मिथॅनोलिनिया, त्यानंतर मिथॅनोसिटा. ठीक आहे. तर हे वेगवेगळे मायक्रोब्स आहे जे वापरले जातात. यांना कॉमनली जे आहे मिथॅनोजेन्स म्हटलं जातं. ठीक आहे. यांना कॉमनली मिथॅनोजेन्स म्हटलं जातं. सर्व बॅक्टेरियांना मिथॅनोजेन्स का बरं, तर हे मिथेन गॅस प्रोड्यूस करतात म्हणून. ठीक आहे. तर हे होते तुमचे कॅन यू टेलमधले क्वेश्चन्स. ओके. त्यानंतर आपला टॉपिक ॲक्च्युअल की मायक्रोब्स अँड फ्युअल्स. तर यात बघा आपण 3 मेन फ्युअल्स जे आहेत ते डिस्कस करणार आहोत, जे की मायक्रोबच्या मदतीने बनवले जातात किंवा मायक्रोबचा त्यांच्या प्रोडक्शनमध्ये खूप मोठा रोल असतो. ठीक आहे. तर कुठले आहे, पहिला तर गॅसियस फ्युअल्स. ठीक आहे. सेकंड इथेनॉल. ठीक आहे. आणि थर्ड आहे हायड्रोजन गॅस. ओके. तर हे 3 जे आहे ते आपण याच्यात डिस्कस करणार आहोत, फ्युअल्स जे की मायक्रोबच्या मदतीने प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे. इंधन पहिला आहे मग गॅसियस फ्युअल. गॅसियस कुठला, तर इथेच आता आपण जो बघितला तोच आहे गॅसियस फ्युअल मिथेन. ठीक आहे. कुठून मिळतं तर ते सुद्धा बघितलं, बायोगॅस प्लांट. ओके. सो गॅसियस फ्युअल आहे मग मिथेन, बरोबर आहे, जो की अनॲरोबिक डिकम्पोजिशनमधून मिळतं. कशाचं, मायक्रोबनी केलेलं. ओके. कशाचं, अर्बन ॲग्रिकल्चरल वेस्ट, इंडस्ट्रीयल किंवा ॲग्रिकल्चरल वेस्टमधून. ठीक आहे. तर हे जे इंडस्ट्रीयल आणि ॲग्रिकल्चरल वेस्ट, आता बघा बायोगॅस प्लांट जे आहे ह्यात तुम्ही काऊ डंगसुद्धा टाकता, ॲनिमल डंगसुद्धा टाकता, जे की मोस्टली खेड्यांमध्ये पाहायला मिळतं. परंतु जे सिटी आहे शहरांमध्ये, तर त्यात तुम्हाला फक्त इंडस्ट्रीयल वेस्ट खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. तर ते सुद्धा मग यासाठी वेगवेगळे प्लांट असतात. ठीक आहे. तर त्या वेगवेगळ्या प्लांटमध्ये हे जे वेस्ट आहे ते एकत्रित केलं जातं आणि त्यानंतर तिथे मायक्रोब्स टाकले जातात. ठीक आहे. मग हे मायक्रोब्स काय करतात, त्यांना डिकम्पोज करतात. डिकम्पोजिशन काय आहे, तर ही सुद्धा एक केमिकल रिॲक्शन आहे, हे आपण बघितलं याआधी. मग याच्यामध्ये काय होतं, ते जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक केले जातात. बरोबर. हे मायक्रोब्स काय करतात, हे एन्झाईम सिक्रेट करतात. बरोबर. आणि ही एन्झाईम जे आहे ते ही केमिकल रिॲक्शन घडवून आणतात. हे जे वेस्ट आहे त्याचे बॉन्ड्स ब्रेक करून नवीन बॉन्ड्स फॉर्म करतात. त्यातून ही मिथेन गॅस प्रोड्यूस होते एक प्रोडक्ट म्हणून. ठीक आहे. सो अनॲरोबिक डिकम्पोजिशन होतं. अनॲरोबिक म्हणजे काय, तर जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होत नाही असं. ठीक आहे. अनॲरोबिक म्हणजे विदाऊट O2 ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होत नाही असं. कारण हे बघाल प्लांट तुम्ही बायोगॅस प्लांट हा झाकून असतो वरून, तसेच इतर प्लांट्स देखील असतात. ओके. सो अनॲरोबिक डिकम्पोजिशननी मायक्रोबच्या मदतीने हे मिथेन गॅस प्रोड्यूस केली जाते आणि त्यातून आपल्याला गॅसियस फ्युअल मिळतं, इंधन. ठीक आहे. जे की आपण मग अन्न शिजवण्यासाठी वगैरे वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इथेनॉल सेकंड आहे. हा एक अल्कोहोल आहे, बरोबर आहे. इथेनॉल आपण इथे आधीसुद्धा बघितलं आहे 2दा. ठीक आहे. तर इथेनॉल कसं फर्मेंटेशननी प्रोड्यूस केलं जातं, बरोबर आहे, मोलॅसिसचं आणि यीस्टनी, सॅकॅरोमायसिस सेरेविसी वापरलं जातं. ठीक आहे. हे आपण बघितलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे माहिती आहे देखील तुम्हाला. आता मोलॅसिस म्हणजे काय हे सुद्धा मी सांगितलं आहे आधी, की जे ऊस जे आहे, ऊसापासून साखर बनवली जाते, बरोबर आहे, शुगर केन. तर हा जो शुगर केन आहे याला जेव्हा इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस केलं जातं आणि शुगर बनवण्याआधी याचं सायरप बनवलं जातं. ठीक आहे. हा जो सायरप आहे बेसिकली त्यालाच म्हणतात मोलॅसिस. ठीक आहे. मोलॅसिस म्हटलं जातं याला. आणि यालाच मग यीस्ट, आता हा जो सायरप फॉर्म झाला आहे याच्यामध्ये मग ईस्ट टाकलं जातं. कुठलं ईस्ट, तर सॅकॅरोमायसिस सेरेविसी. आणि हा नंतर त्याचं फर्मेंटेशन करून अल्कोहोल इथेनॉल फॉर्म करतो. ठीक आहे. मग हा इथेनॉलसुद्धा एक प्रकारे यूजफुल आहे फ्युअल म्हणून, स्मोकलेस आहे. ठीक आहे. त्याची स्मोक म्हणजे धूर निघत नाही, त्यामुळे पोल्युशन होत नाही. ठीक आहे. तर इथेनॉल वापरला जातो. त्यानंतर हायड्रोजन गॅस आहे. हायड्रोजन गॅससुद्धा ही सुद्धा अगेन पोल्युशन फ्री आहे. याच्यामुळे सुद्धा पोल्युशन होत नाही हायड्रोजन गॅसमुळे. ठीक आहे. पोल्युशन होत नाही हायड्रोजन गॅसमुळे, त्यामुळेच हिला फ्युअल ऑफ द फ्युचर, भविष्यातील फ्युअल म्हणून म्हटलं जातं हायड्रोजन गॅसला. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोजन गॅस कुठून मिळते मग, सो हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. ठीक आहे. ही कुठून मिळते, तर बायोफोटोलिसिस ऑफ वॉटरमधून. ठीक आहे. बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. आता बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे काय,
तर बघा, समजा हे जर वॉटर असेल, ठीक आहे, वॉटर असेल, तर ह्या वॉटरमध्ये जेव्हा सन रेज पडतात, ठीक आहे, तर सनलाईटला म्हटलं जातं फोटो. ठीक आहे, आपण म्हणतो फोटोसिंथेसिस, म्हणजेच काय, सनलाईटच्या मदतीत होणारं सिंथेसिस. तर तसंच सनलाईटला आहे त्याला फोटोसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर फोटो, ठीक आहे, फोटो आणि लायसिस म्हणजे ब्रेक होणे, तुटणे. ठीक आहे, आणि बायो म्हणजे जैव. ठीक आहे, सो बायो याच्यासाठी म्हटलं जातं कारण इथे बॅक्टेरिया असतात म्हणून. ठीक आहे, बॅक्टेरिया असतात म्हणून. मग हे जे बॅक्टेरिया आहे ते फोटोच्या मदतीत म्हणजे सनलाईटच्या मदतीत हा जो वॉटर आहे त्याचं लायसिस म्हणजे ब्रेक करतात त्याला. ठीक आहे, मग आता माहिती आहे आपल्याला H2O, मग याला जर ब्रेक कराल तर काय, तुम्हाला H2 मिळणार आणि O2 मिळणार. मग हा जो H2 आहे हा हायड्रोजन गॅस म्हणून वापरला जातो. ठीक आहे, जे की एक इंधन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फोटोलिसिस होतं, बायो फोटोलिसिस ऑफ वॉटरला ब्रेकडाऊन केलं जातं, फोटो म्हणजे लाईटच्या मदतीने, सनलाईटच्या मदतीने. ठीक आहे, ज्यात कोण हे रिॲक्शन घडवून आणतं, ही सुद्धा रिॲक्शन आहे, बरोबर आहे. तर ही घडवून आणतात बॅक्टेरिया एन्झाईम सिक्रेट करून, त्यालाच फोटो रिडक्शनसुद्धा म्हणतात. ओके, तर मग हे 3 फ्युअल्स आहेत जे आपल्याला मायक्रोब्सपासून मिळतात. ओके, आणि हे तिन्ही फ्युअल पोल्युशन फ्री आहे. ठीक आहे, मेन म्हणजे हे पोल्युशन फ्री आहे, त्यामुळे हे पर्यावरणाच्या दृष्टीने देखील चांगले आहे. ओके, त्यानंतर आता हे जसे वेगवेगळे फ्युअल्स आहेत तसेच वेगवेगळे प्रोडक्ट्ससुद्धा इंडस्ट्रीमध्ये बनवले जातात. ठीक आहे, व्हेरियस केमिकल इंडस्ट्री आर ऑल्सो प्रोड्यूस थ्रू मायक्रोबियल प्रोसेसेस. ठीक आहे, तर कुठले आहे मग, व्हेरियस अल्कोहोल्स आहे, ॲसिटोन आहे, ऑर्गॅनिक ॲसिड आहे, फॅटी ॲसिड आहे, पॉलिसॅकॅराइड्स आहेत. तर हे सर्व रॉ मटेरियल्स आहेत केमिकल इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, आणि हे सर्व जे मटेरियल्स आहेत, सम ऑफ दीज आर युजफुल ॲज रॉ मटेरियल फॉर प्लास्टिक अँड फूड प्रॉडक्ट. यापासून प्लास्टिक आणि फूड प्रॉडक्टसुद्धा बनवले जातात. ठीक आहे, आणि हे सर्व बनवण्यासाठी सुद्धा अगेन मायक्रोबची मदत घेतली जाते. ओके, ठीक आहे, त्यानंतर यातला एक नेक्स्ट टॉपिक आहे बायोफ्युअल. जे आपण इथे बघितलं ना बायोफ्युअल, तेच आहे तिथे सुद्धा बायोफ्युअल म्हणजे इंधन. ठीक आहे, तर बायो म्हणजे जे निसर्गाच्या दृष्टीने पूरक आहे असं, नैसर्गिक म्हणजे जे पोल्युशन फ्री आहे, निसर्गाला काही त्याच्यामुळे ऱ्हास होत नाही, जे इको फ्रेंडली आहे, ते म्हणजे बायोफ्युअल. ठीक आहे, आपण जे आजकाल वापरतो पेट्रोल डिझेल या सर्वांमुळे प्रदूषण होतं, तर ते बायोफ्युअल नाही. ठीक आहे, तर ज्यामुळे प्रदूषण होत नाही ते म्हणजे बायोफ्युअल. ठीक आहे, त्यामध्ये खूप जास्त यामुळे रिसर्च चालू आहे, कारण आजकाल प्रदूषण खूप वाढलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बायोफ्युअल देखील प्रोड्यूस होत आहे. ठीक आहे, सो बायोफ्युअल इज द इम्पॉर्टंट अमॉंग रिन्युएबल सोर्सेस ऑफ गुड एनर्जी. रिन्युएबल म्हणजे जे पुन्हा जिवंत केले जाऊ शकतात असे. ठीक आहे, हा शब्द बघाल तुम्ही, रिन्यूवेबल म्हणजे म्हणजे हा री वेगळा आहे, यातला न्यू वेगळा आहे आणि एबल वेगळा आहे. एबल म्हणजे एखादी गोष्ट करण्याची क्षमता, न्यू म्हणजे नवीन, सो नवीन होण्याची क्षमता, बरोबर. आणि री म्हणजे पुन्हा, सो पुन्हा नवीन होणारे फ्युअल्स. ठीक आहे, म्हणजे पुन्हा निर्माण करता येणारे फ्युअल्स म्हणजे रिन्यूएबल फ्युअल्स. ठीक आहे, म्हणजे जसं की आता सोलर बघितलं तुम्ही, सन, तर हे तुम्ही पुन्हा बनवू शकता, रिन्यूएबल. ठीक आहे, जसं की वाइंड, ठीक आहे, हवा ही कधी नष्ट होणार नाही, त्यामुळे यापासून तुम्ही पुन्हा बनवू शकता एनर्जी. तर असे फ्युअल्स म्हणजे बायोफ्युअल्स. ठीक आहे, तर ते रिन्युएबल सोर्स आहे हा बायोफ्युअल देखील, कारण हे सुद्धा तुम्ही पुन्हा बनवू शकता. ओके, तर हे कुठून मिळतात मग तुम्हाला, तर हे तुम्हाला आता एकतर सॉलिडमधून मिळू शकतात किंवा लिक्विड फॉर्ममध्ये. जसं की सॉलिडमध्ये कोळसा आहे, डंग आहे, क्रॉप रेसिड्यू आहे, आणि लिक्विडमध्ये बघाल तर व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल. ठीक आहे, गॅसेसमध्ये बघाल तर गोबर गॅस, कोल गॅस. तर यांसारख्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला बायोफ्युअल्स मिळतात. ठीक आहे, सो these fuels are easily available and in plenty of quantity. These are available fuels of the future. खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे आणि फ्युअल्स आहेत फ्युचरचे, कारण भविष्यात आपल्याला खूप पोल्युशन असल्यामुळे हे सर्व फ्युअल्स वापरावे लागतील. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. बघा, यात काय लक्षात ठेवायचं आहे, तर मायक्रोब्स आणि फ्युअल्स यातले जे 3 टाईप्स आहेत ते 3 टाईप्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. ठीक आहे, कुठले 3 टाईप्स आहेत आणि कसे काय त्यांना प्रोड्यूस केलं जातं. ठीक आहे, आणि बायोफ्युअलमध्ये जे डिफरंट टाईप्स आहेत, जसं की सॉलिड कुठले आहे, लिक्विड कुठले आहे, गॅसेस कुठले आहे, तर हे आणि बायोफ्युअलच्या 1-2 गोष्टी. ठीक आहे, जसं की इम्पॉर्टंट आहे रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, फ्युअल्स ऑफ द फ्युचर. ठीक आहे, त्यानंतर ही तुम्हाला इथे डायग्राम दिली आहे. ओके, आता बघा, हे जे बायोफ्युअल आणि हे जे फ्युअल्स इथे दिले आहे,
तर इथे सर्व जे डिस्कस केले आहे ते जे सर्व डिस्कस केले आहे ते मायक्रोबच्या मदतीने प्रोड्यूस केले जातात. तसेच हे बायोफ्युअल्स देखील आहे, हे सुद्धा मायक्रोबच्या मदतीनेच प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे. इथे जे डिफरंट तुम्हाला दिले आहे बघा, वेगवेगळे फॉर्म, सॉलिड, लिक्विड, गॅस, इथे सुद्धा मायक्रोब्स वापरले जातात बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. आणि मायक्रोबच्या मदतीने यांच्यापासून बायोफ्युअल्स बनवले जातात. मग बघा, मायक्रोबचा खूप मोठा रोल आहे पर्यावरणाला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा. ओके, पर्यावरण वाचवण्यासाठी इको फ्रेंडली प्रोडक्ट बनवण्यात मायक्रोबचा खूप मोठा रोल आहे. मायक्रोब जर नसते तर हे सुद्धा आपण बनवू शकलो नसतो. ठीक आहे. त्यानंतर इथे एक डायग्राम दिली आहे बघा, बायोफ्युअल प्रोडक्शन, बायोफ्युअल कसं काय बनवलं जातं. ठीक आहे. तर बेसिकली डायग्राम जरा वेगळी आहे परंतु तशीच आहे. तर बघा, हे जे सोलर एनर्जी आहे जी सनपासून मिळते ही प्लांटवर पडते आणि प्लांट फोटोसिंथेसिसनी बायोमास बनवतात. बायोमास म्हणजे काय, तर जे प्लांटकडे मटेरियल बनवलं जातं फोटोसिंथेसिसमधून, काय तर त्याला आपण एनर्जीसुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, जे की प्लांटमध्ये स्टोअर असते. मग ही प्लांटमधली एनर्जी वेगवेगळ्या ॲनिमल्सकडे जाते. जसं तुम्ही प्लांट खाता, ठीक आहे, प्लांट म्हणजे जे पालेभाज्या आहे, फळं आहे, कंदमुळे आहे, तर हे प्लांट खाल्ल्यामुळे हे बायोमास मग आपल्यामध्ये येतं. तसंच इतर ॲनिमल्समध्ये सुद्धा जातं. तसंच हे लाकडं जे आहे ते तोडले जातात, त्यांना हार्वेस्टिंग, आणि हे तोडल्यानंतर हे जे ब्लॉक्स त्याचे बनतात त्यातले काही कुजतात. ठीक आहे, यापासून तुम्ही मटेरियल बनवणार. ठीक आहे, नंतर खराब झाल्यानंतर ते शेवटी कुजणार, तर ह्याचपासून तुम्हाला सेल्युलोज मिळणार. ठीक आहे. तसंच काही जे प्लांट्स आहेत त्यांना डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये आणलं जातं आणि यामध्ये ते सेल्युलोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं. ठीक आहे, हा सुद्धा सेल्युलोज याला ग्लुकोज म्हणजे शुगरमध्ये कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, ग्लुकोज म्हणजे शुगर आहे, बरोबर. शुगर काय आहे, तर हा एक कार्बोहायड्रेट आहे, बरोबर, कार्बोहायड्रेट आहे. तर हा जो कार्बोहायड्रेट आहे किंवा जो शुगर आहे, जो तुम्हाला इथून सेल्युलोजपासून मिळाला आहे, याचं नंतर फर्मेंटेशननी बरोबर इथे यीस्टनी, बघा आपण बघितलं इथे काय, तर जे यीस्ट आहे ते फर्मेंटेशननी, बरोबर, फर्मेंटेशननी कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन करून काय प्रोड्यूस करतात, इथेनॉल. ठीक आहे, जो की एक बायोफ्युल. तर मग लिक्विड फ्युल मिळतं कुठलं, अल्कोहोल. ठीक आहे, शुगरचं किंवा सेल्युलोजचं रिडक्शन करून, कार्बोहायड्रेटचं रिडक्शन करून, कशाने, फर्मेंटेशन प्रोसेसनी, यीस्टच्या मदतीने. ओके, आणि हे मग बायोफ्युल म्हणून वापरलं जातं. मग हे बायोफ्युल कुठे, गाड्यांमध्ये, व्हेकलमध्ये, एरोप्लेनमध्ये वापरलं जातं आणि त्यातून जो CO2 निघतो तो आणखी पुन्हा पर्यावरणामध्ये जातो. ठीक आहे, तर ही प्रोसेस अशी सुरू असते. ओके, तर या व्हिडिओमधला मग नेक्स्ट टॉपिक आहे मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. ठीक आहे, तर पोल्युशन हा आजचा एक खूप मोठा गंभीर मुद्दा आहे, ज्यावर खूप सारे प्रयत्न ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये चालू आहे. ठीक आहे, पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी. तर इथे मायक्रोबसुद्धा एक खूप मोठा रोल प्ले करतात पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, जर आपण त्यांचा प्रॉपरली वापर केला तर. ठीक आहे, तर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी मायक्रोबचा जर आपण यूज केला तर खूप इफेक्टिव्हपणे आणि कमी खर्चात आपण पोल्युशन बऱ्यापैकी कमी करू शकतो. ठीक आहे. आता इथे जे पोल्युशन आपण मेनली जे बोलणार आहोत ते जे आपण वेस्टच्या फॉर्ममधून करतो, कारण पोल्युशन जर मला तर सॉईल पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, खूप सारे आहे. परंतु त्यातलं जे वेस्ट, जो कचरा आपल्याला होतो, ज्यातून ते पोल्युशन होतं, ठीक आहे, जे तुम्ही मग सॉईल पोल्युशन म्हणू शकता किंवा वॉटर पोल्युशन, तर ते आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. ठीक आहे, तर कसं, तर ते आता आपण बघणार आहोत. ओके, तर आता इथला हा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे इथला, ठीक आहे, तुम्हाला जनरल सांगितलं आहे माहिती की जसं सिटीज ज्या वाढत गेल्या, जे पॉप्युलेशन वाढत गेलं, ठीक आहे, जसं पॉप्युलेशन वाढत गेलं तसेच वेगवेगळे जे पोल्युटंट्स आहेत, जसं की सॉलिड वेस्ट झालं, सिवेज झालं, त्यानंतर वेगवेगळे पोल्युटंट्स ते सुद्धा वाढत गेले. ठीक आहे, कारण लोकसंख्या वाढत गेली, त्यामुळे हे सर्व पोल्युशन हे देखील वेगवेगळे पोल्युटंट वाढत गेले आणि त्यामुळे पोल्युशन वाढलं. ठीक आहे, इंडस्ट्रियलायझेशन वाढलं, सर्व गोष्टींमुळे पोल्युशन वाढलं आहे, हे आपण बघतो. ठीक आहे, मग याच्यामुळे काय होत आहे, तर डिग्रेडेशन होत आहे एन्व्हायरमेंटचं, बरोबर, एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होत आहे. ओके, सो हे कंटिन्यू वाढत आहे पोल्युशन, त्यामुळे एन्व्हायरमेंटचं सुद्धा डिग्रेडेशन होत आहे आणि हा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे, पूर्ण जगभरच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयत्नसुद्धा केले जात आहे. ठीक आहे, वेगवेगळे प्रयत्नसुद्धा केले जात आहे. आता जर आपण खूप अशी डेन्सली पॉप्युलेटेड कंट्री, जसं की इंडिया, डेन्सली म्हणजे खूप जास्त पॉप्युलेशन आपल्याकडे, बरोबर आहे, जगातला दुसरा क्रमांकाचा सगळ्यात मोठा पॉप्युलेशनमधला देश इंडिया आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे आणि जागासुद्धा आपल्याकडे कमी आहे.
ठीक आहे. त्यामुळे याचे जे गंभीर परिणाम आहे पोल्युशनचे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे पुढचे सुद्धा जनरेशन येणार, फ्युचर जनरेशन, त्यांनासुद्धा हे खूप डिफिकल्ट होणार जर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या गेल्या नाही तर, ॲट राईट टाईम अँड ॲट राईट एक्सटेंट. बरोबर आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रकारे जर ह्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केल्या नाही पोल्युशनच्या, तर याचे परिणाम आत्तासुद्धा आपल्याला काही वर्षांनी पाहायला मिळतील आणि आपल्या पुढे ज्या पिढ्या येणार त्यांनासुद्धा पाहायला मिळणार. ठीक आहे. मग ह्या पोल्युशनला कंट्रोल करण्यासाठी मग यात मायक्रोब्स काय रोल प्ले करू शकतात. ठीक आहे. रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. तर यांनी काय रोल प्ले करू शकतात. मायक्रोब्स जे बॅक्टेरिया आहे, यीस्ट, फंजाय जे आपण म्हणतो, तर ते मायक्रोब्स काय करू शकतात तर ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. ओके. सो यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर यूज्ड फॉर द डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. ठीक आहे. हे आपण आत्ताच इथे बघितलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे की जे वेगवेगळे मायक्रोब्स आहेत ते आपण बायोगॅस आणि कंपोस्ट प्रोडक्शनसाठी यूज करतो. ठीक आहे. मायक्रोब्स, तर तेच आपण इथे सुद्धा बघणार आहोत. इथे फक्त एक पर्टिक्युलर आपण मेथड बघणार आहोत. ठीक आहे. जी की आहे लँड फिलिंग. ठीक आहे. तर ही खूप इफेक्टिव्ह मेथड आहे पोल्युशन कमी करण्यासाठी. ठीक आहे. जो वेस्ट, कचरा आपण ज्याला म्हणतो, ते कमी करण्यासाठी, तर ती इथे आपण एक डिस्कस करणार आहोत. आता या आधी तर आपण बघितलं की जर जे आपल्याकडे सॉलिड वेस्ट आहे त्याचा आपण बायोगॅस बनवू शकतो. ही सुद्धा एक पोल्युशन कमी करण्यासाठी मेथड आहे. तिथे सुद्धा अगेन मायक्रोब्स आपण यूज करतो. ठीक आहे. आणि कंपोस्ट प्रोडक्शन, खत बनवण्यासाठी सुद्धा ते सुद्धा आपण बघितलं, तिथे सुद्धा आपण मायक्रोब्स यूज करतो. तर ही सुद्धा पोल्युशन कंट्रोलच्याच मेथड आहेत. ठीक आहे. इथे आपण एक पर्टिक्युलर एक स्पेशल मेथड बघणार आहोत जी आहे लँड फिलिंग. ठीक आहे. आणि ही खूप पॉप्युलर मेथड आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणावर देखील हिचा वापर केला जातो पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी. कसं तर ते आपण इथे बघणार आहोत. ओके. ठीक आहे. सो हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज ॲक्युमुलेटेड इन टर्म्स ऑफ टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. ठीक आहे. जे अर्बन म्हणजे शहरी भागात जे टन्समध्ये कचरा निघतो, वेस्ट निघतं, तर त्याला डिस्पोजल कसं केलं जातं त्याचं. ठीक आहे. त्याची विल्हेवाट कशी काय केली जाते. ठीक आहे. टन्समध्ये तुम्हाला माहीत नसेल खूप मोठ्या प्रमाणात कचरा निघतो शहरांमधून खेड्यांच्या तुलनेत. लाखो टन्समध्ये कचरा निघतो. टन किती असतं. एक टन म्हणजे 1000 kg. बरोबर आहे. एक टन म्हणजे किती. 1000 kg, 1000 किलो. विचार करा, असे हजारो किलो टन एका दिवसाला शहरांमधून निघतं, मोठ्या मोठ्या शहरांमधून. मग तेवढा सारा कचरा त्याला डिस्पोज करणे किती कठीण काम असेल. परंतु त्यात जर आपण मायक्रोबचा इफेक्टिव्हली वापर केला तर ते आपण करू शकतो. त्यासाठी लँड फिलिंग साईट्स वापरल्या जातात. ठीक आहे. ओके. तर लेट्स थिंक क्वेश्चन्स आहेत. वाय इट इज आस्क्ड टू सेग्रिगेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट इन इच होम. असं का बरं म्हटलं जातं की जे ड्राय वेस्ट आहे आणि वेट वेस्ट आहे, ओला आणि सुका कचरा, तो वेगवेगळा करा असं का म्हटलं जातं. ठीक आहे. तर इथे बघू आपण ते आन्सर्स. बघा, तुम्हाला घरी वगैरे तुम्ही बघितलं असेल आजकाल गव्हर्नमेंटसुद्धा त्या ड्राईव्ह चालवल्या आहे की ज्यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. सो हे कशासाठी केलं जातं. तर यात 2-3 गोष्टी आहे. पहिलं तर इझी फॉर रिसायकल. जो काही कचरा आपण सेपरेट केला आहे त्याला रिसायकलिंग आपण इझिली करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह सेग्रिगेशन. ठीक आहे. योग्य प्रकारे तुम्ही सेपरेट करू शकता कचरा. ठीक आहे. तेच झालं सेग्रिगेशन म्हणजे जर तुम्ही त्याला योग्य प्रकारे जर वेगवेगळं केलं त्यानुसार कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा होणार आणि इझी तुम्ही त्याला रिसायकल करू शकता, पुनर्वापर त्याचा इझिली करू शकता. ठीक आहे. त्यानंतर गुड फॉर एन्व्हायरमेंट. जर तुम्ही इझिली त्याला सेग्रिगेट करत असाल, योग्य विल्हेवाट करत असाल, तर त्यामुळे एन्व्हायरमेंटला देखील फायदा होणार. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला तो जो कचरा आहे त्याला ओला आणि सुका कचरा वेगवेगळं करायला सांगतात. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, व्हॉट इज डन विथ द सेग्रिगेटेड वेस्ट. मग हा जो कचरा त्याला वेगवेगळा केला गेला आहे त्याचं काय केलं जातं. तर इथे बघा, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मग त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं. ठीक आहे. त्यातली आता इथे जी बघणार आहोत ती आपण बघणार आहोत लँडफिल. ठीक आहे. तर तेच मग जे काही वेस्ट तुम्ही सेग्रिगेट केलं आहे त्याला काय करणार, डम्पिंग ॲट लँडफिल साईट्स. त्याला डंप केलं जाणार आणि त्याचं प्रोसेसिंग केलं जाणार. ते आपण पुढे बघणारच आहोत. ओके. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट. जे ड्राय वेस्ट आहे, सुका कचरा आहे, त्याला डिस्पोज करण्याची सगळ्यात चांगली मेथड कुठली आहे. मोस्ट ॲप्रोप्रिएट, सगळ्यात चांगली मेथड. तर बघा, चांगली अशी काही नाही, परंतु त्यातली जर तुम्ही बघा रिसायकलिंग करणे म्हणजे काय, जो काही कचरा झाला आहे त्याला पुनर्वापर करणे. ठीक आहे. तर ही खूप चांगली मेथड आहे. कारण बाकी मेथड जर बघाल तर याचासुद्धा फायदा आहे, परंतु रिसायकलिंग जर केलं तर त्यांचा आपला वापरसुद्धा होणार, प्लस पोल्युशनसुद्धा होणार नाही, प्लस एन्व्हायरमेंटलासुद्धा फायदा होणार. कारण नैसर्गिक साधनसंपत्ती जास्त खर्च होणार नाही जर आपण त्याच गोष्टी परत वापरू तर.
ठीक आहे. त्यामुळे रिसायकलिंग ही खूप चांगली मेथड आहे. सेकंड कंपोस्टिंग, खत जर फॉर्म केलं तर शेतीसाठी फायदा होणार, आपल्यालाही त्यातून पैसे मिळणार, प्लस वेस्टसुद्धा मॅनेज होणार. कंपोस्टिंग चांगली आहे. लँड फिलिंग जी आपण पुढे डिस्कस करणार आहोत. इन्सिनरेशन, त्यात काय केलं जातं, जो काही वेस्ट आहे त्याला सरळ जाळलं जातं. ठीक आहे, जाळणे, इन्सिनरेशन म्हणजे जाळणे. तर जाळलं तर सरळ पूर्ण कचराही नष्ट होतो. प्लस आता बघा, कचऱ्यातून यातून स्मोकसुद्धा निघते, परंतु तिलासुद्धा कंट्रोल करायचे यात मेजर्स असतात. ठीक आहे. तर हे इन्सिनरेशन खूप कमी वापरलं जातं, परंतु ह्या 3 मोस्ट पॉप्युलर वेज आहेत किंवा अप्रोप्रिएट वेज आहेत. ठीक आहे. तर आता बघूया आपण मग लँड फिलिंग साईट्स. ठीक आहे. हा काय आहे, लँड फिलिंग काय आहे, तर कचऱ्याची विल्हेवाट करण्याची एक मेथड आहे. ठीक आहे. कचऱ्याचं डिस्पोजल करण्याची एक मेथड आहे. ठीक आहे. लँड फिलिंग, तर जसं की तुम्ही नावावरून लक्षात येतं बघा, 2 शब्द, एक आहे लँड, दुसरा आहे फिलिंग. लँड म्हणजे काय, तर जमीन, तुम्हाला माहिती आहे. ओके. आणि फिलिंग म्हणजे भरणे. ठीक आहे. सो इथे काय केलं जातं, जो काही वेस्ट आहे, ठीक आहे, जो काही कचरा आहे त्याला सरळ जमिनीमध्ये भरलं जातं. बघा, ही इथून जमीन दाखवली आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि ही लँड फिलिंग साईट आहे, मॉडर्न आहे. हे जे मॉडेल आहे ते सध्या आत्ता खूप मोठ्या प्रमाणावर मॉडर्न व्हर्जनचं आहे. ठीक आहे, म्हणजे आधुनिक पद्धतीचं. तर ही बघा, ही जमीन आहे. ओके. आणि हे जमिनीच्या सर्व खाली, ठीक आहे, जमिनीच्या खाली हे इथे कचऱ्याचं ते डिकम्पोजिशन केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे याला म्हणतात लँड फिलिंग. लँड म्हणजे जमीन आणि फिलिंग म्हणजे भरणे, फिल करणे म्हणजे भरणे. तर हे जमिनीमध्ये आतमध्ये भरलं जातं ह्याला, वेस्ट मटेरियलला, आणि नंतर त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं, म्हणून याला म्हणतात लँड फिलिंग. ओके. आणि साईट म्हणजे जागा, ज्या ठिकाणी केलं जातं ते म्हणजे लँड फिलिंग साईट. ओके. ठीक आहे. मग आता बघा, आता ही जी लँड फिलिंग साईट असते ती राहण्याच्या जागेपासून खूप दूर असते. ठीक आहे. इकडे जी राहण्याची वस्ती आणि लँड फिलिंग साईट ही यांच्यामध्ये खूप जास्त अंतर असतं, कारण जिथे आपण राहतो, कारण ह्या लँड फिलिंग साईटमुळे आजूबाजूचा परिसर जो आहे तो थोड्याफार प्रमाणात दूषित होऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यामुळे ही जी लँड फिलिंग साईट आहे ती राहण्याच्या जागेपासून दूर असणार. ओके. आता यात काय केलं जातं आणि कशा पद्धतीने ती कचऱ्याची विल्हेवाट केली जाते ते आपण इथे बघणार. ठीक आहे. सगळ्यात आधी तर हा जो काही भाग आहे जिथे ही लँड फिलिंग करायची आहे त्या आधी इथे असं प्लास्टिकचं कोटिंग केलं जातं. ठीक आहे. किंवा असा पूर्ण एक स्क्वेअर केला जातो, तो भाग, तेवढा भाग. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आणखी एक प्लास्टिकचं कोटिंग असलेलं असं भिंत बांधली जाते. ठीक आहे. अशी आधी भिंत बांधली जाते ज्याला प्लास्टिकचं कोटिंग असतं. ठीक आहे. कशासाठी, तर आता याचा जो आतमधला भाग आहे इथे मग गार्बेज, बघा हे सर्व गार्बेज आहे म्हणजे कचरा आहे. ठीक आहे. हा भाग हा आतमध्ये दिसतंय, यात सर्व कचरा भरला जातो, गार्बेज भरलं जातं. आणि ह्या ज्या लाईन्स दिसत आहे तुम्हाला, ही याची आहे पिट्स. ठीक आहे. पिट्स म्हणतात, किंवा याला तुम्ही सिंपल भाषेत तुम्ही भिंत म्हणू शकता त्याची. ठीक आहे. आणि ह्या ज्या पिट्स आहेत ह्यांना प्लास्टिक शीट्सनी कोट केलं जातं. ठीक आहे. प्लास्टिक शीट्स असतात त्यांनी याला कोट केलं जातं. कशासाठी, ठीक आहे, कशासाठी केलं जातं, तर इथे जो काही तुम्ही गार्बेज किंवा कचरा जो इथे भराल तुम्ही, तो काय होऊ शकतो, तो इथून लीक होऊ शकतो. जर नुसती जमीन असणार तर तो आजूबाजूला पसरू शकतो. याच्या खाली जर समजा इथे पाण्याचा प्रवाह असेल तर ऑब्व्हियसली ते काही वेस्ट जे आहे ते इथे पाण्यात मिसळू शकतं आणि ते पुढे नदीत, नाल्यात किंवा बोरमध्ये येऊ शकतं. तर त्यामुळे तसं होऊ नये म्हणून इथे प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिकमधून ते वेस्ट मग बाहेर निघत नाही. ठीक आहे. तर बघा, हे जे आहे हे सर्व अर्बन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. ठीक आहे. अर्बन एरिया जे अर्बन म्हणजे शहरी भागात. का बरं, कारण तिथूनच शहरी भागामध्येच टन्स म्हणजे खूप एवढ्या हजारो किलोमध्ये वेस्ट निघतं आणि तेवढं डिकम्पोज करण्यासाठी हे वापरलं जातं. त्यामुळे मोस्टली तुम्हाला अर्बन एरियात, शहरी भागात हे पाहायला मिळणार. ओके. आणि इथे लार्ज पिट्स खोदले जातात. पिट्स म्हणजे गड्ढे. ठीक आहे. सो पिट्स आर डग इन ओपन स्पेसेस, जे खुली जागा असतात तिथे. आणि इथे भिंती बांधल्या जातात ज्या की प्लास्टिक शीट्सने त्यांना कवरिंग असतं. प्लास्टिक शीटनी कशाला कवरिंग करतात, तर ॲज अ प्रिकॉशन अगेन्स्ट पोल्युशन ऑफ सॉईल ड्यू टू लिचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल. ठीक आहे. लिचिंग म्हणजे लीच होणे, बाहेर पडणे. इथून जर जे काही टॉक्झिक मटेरियल आहे ते जर बाहेर पडले तर सॉईल पोल्युशन होणार. मग ते होऊ नये म्हणून ह्याला प्लास्टिकच्या शीट्सनी कोट केलं जातं ह्या भिंतींना. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता
हे जे वेस्ट इथे आलेलं आहे, ठीक आहे, हे जे वेस्ट इथे आलेलं आहे याला काय केलं जातं, याला वेगवेगळ्या लेयर्समध्ये टाकलं जातं. म्हणजे आता हे समजा इथून वेस्ट आता टाकत आहे, तर इथे आधी एवढ्या लेवलपर्यंत वेस्ट इथे टाकलं जाणार, ठीक आहे, इथपर्यंत एवढी लेवल. त्यानंतर तिथे काही बायो रिॲक्टर्स ॲड केले जातात, ठीक आहे. आता हे बायो रिॲक्टर्स काय आहेत, ठीक आहे, इथे ॲड केले जातात बायो रिॲक्टर्स. आता हे बायो रिॲक्टर म्हणजेच तेच जे बॅक्टेरिया मी तुम्हाला सांगितले तेच आहे बायो रिॲक्टर्स, ठीक आहे. बॅक्टेरिया किंवा काही यीस्टसुद्धा वापरले जातात आय थिंक, पण मोस्टली बॅक्टेरियाच वापरतात, ठीक आहे. मग हे बॅक्टेरिया इथे टाकले जातात. त्यांना बायो रिॲक्टर याच्यासाठी म्हणतात कारण बायो म्हणजे जीव, जैव, आणि रिॲक्टर म्हणजे हे रिॲक्शन घडवून आणतात, म्हणून यांना म्हणतात बायो रिॲक्टर्स, ठीक आहे. आता रिॲक्शन कशी घडवून आणतात, तर हे सिक्रेट करतात एन्झाईम्स, बरोबर, हे सर्व सांगितलं आहे मी तुम्हाला. तर हे एन्झाईम सिक्रेट करतात आणि ते रिॲक्शन घडवून हे डिकम्पोजिशन करतात, म्हणून यांना बायो रिॲक्टर म्हणतात, ठीक आहे. तर हे बायो रिॲक्टर मग एवढी लेवल झाली की ते काही बायो रिॲक्टर टाकतात, त्यानंतर एवढ्या लेवलपर्यंत कचरा टाकला जातो, आणखी काही बायो रिॲक्टर टाकले जातात, आणखी कचरा, आणखी बायो रिॲक्टर, असं पूर्ण हा जो गड्डा आहे त्याला भरलं जातं आणि वरतून याला सॉईलने कोट केलं जातं. हे जी लेअर दिसतं इथे पूर्ण सॉईलने कोटिंग केलं जातं, ठीक आहे. इथे दिलं आहे बघा सॉईल कवर, ठीक आहे, आणि इथून मधातून अशी एक गॅप ठेवली जाते, ठीक आहे, पाईप, आणि दोन्ही बाजूनी कचरा प्लस बायो रिॲक्टर इथे भरला जातो, ठीक आहे. तर हे सर्व इथे असतं. मग सो कंप्रेस्ड वेस्ट इज डम्प इन टू द पीट. हे सर्व काही वेस्ट इथे भरलं जातं, त्याला सॉईल लेअरनी कवर केलं जातं, सॉ डस्ट आणि लिफी वेस्ट आणि स्पेसिफिक बायोकेमिकल्सनी. हे जे काही भिंत इथे जी वरतून जी टाकलेली आहे यात काय असतं, सॉईल असते, सॉ डस्ट, ठीक आहे. त्यानंतर लिफी वेस्ट, काही पालापाचोळा टाकला जातो, आणि बायोकेमिकल्स देखील काही इथे टाकले जातात आणि त्याला कवर केलं जातं, ठीक आहे. बायो रिॲक्टरसुद्धा यात मिक्स केले जातात. त्यानंतर मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉईल अँड अदर टॉप लेअर डिकम्पोज द वेस्ट. मग हे जे बायो रिॲक्टर किंवा सॉईलमध्ये इथे आतमध्ये जे काही मायक्रोब्स असतात, ठीक आहे, तर ते मायक्रोब्स मग याला डिकम्पोज करतात, ओके. आणि मग याला कम्प्लिटली फील्ड पीट इज सील्ड विथ सॉईल स्लरी, बेस्ट क्वालिटी कंपोजिट इज फॉर्म आफ्टर अ फ्यू डेज, ठीक आहे. मग इथे चांगल्या प्रकारचं खत इथून फॉर्म होतं, काय, कंपोस्ट इथे फॉर्म होतं, बरोबर. कंपोस्ट म्हणजे काय, खत, आणि हे खत मग वेगवेगळ्या शेतांसाठी किंवा भाजीपाला जे काही असेल त्यासाठी वापरलं जातं, ठीक आहे. तर बघा सिम्पल प्रोसेस आहे, काही नाही आहे, जस्ट सिम्पल. शहर राहण्याच्या जागेपासून दूरवर गड्डा खोदला जातो, त्याला प्लास्टिकनी कोटिंग केलं जातं. राहण्याच्या जागेपासून दूरवर गड्डा खोदला जातो, त्याला प्लास्टिकनी कोटिंग केलं जातं, सिम्पल. दोन वेगवेगळे भाग केले जातात, दोन्ही यात कचरा भरला जातो, बायो रिॲक्टर टाकले जातात, कचरा भरला जातो, बायो रिॲक्टर टाकले जातात, ठीक आहे. मग ते काय करतात, मायक्रोब्स असतात त्यात, आणि याला कोटिंग केलं जातं, ठीक आहे, स्लरीने, सॉईल स्लरीने, आणि यात मग मायक्रोब्स असतात ते त्याला डिकम्पोज करतात. डिकम्पोज केल्यानंतर इथून मिथेन गॅस बाहेर पडते, जी की जमा करून नंतर कुकिंगसाठी वगैरे वापरली जाते, ठीक आहे. एवढंच आहे सिम्पल, ओके. तर ही आहे, आणि इथून कंपोस्टसुद्धा फॉर्म होतं, खतसुद्धा फॉर्म होतं, जे की अगेन विकलं जातं, ठीक आहे. तर हे सिम्पल मेथड आहे, अशा पद्धतीने आहे, ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ओके. आणि इथेच थांबू आपण, ठीक आहे. जर चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सो दॅट ज्या काही नवीन अपडेट्स येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार, ठीक आहे. आणि व्हिडिओज प्लीज लाईकसुद्धा करत चला, ओके. आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.